शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतो. हे शेतकरी हा केळीचा घड जो आहे तो खानदेशमधला आहे. महाराष्ट्रातला खानदेश असा भाग आहे जिथे केळीचं सगळ्यात जास्त उत्पादन, अनुभवी शेतकरी आणि खूप इतिहास चांगला आहे केळीसाठीचा खानदेशमधला. आणि त्याच खानदेशमधले जळगाव जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत. तालुका आहे जामनेर आणि गाव आहे हिवरखेडे बुद्रुक. इथले ज्ञानेश्वर शालिग्राम ज्ञानेश्वर शालिग्राम रोहिमारे हे शेतकरी आहेत. आणि साधारणतः 9.5 महिने आज ह्या बागेला होतं, तर येणाऱ्या 15 दिवसात सुद्धा हार्वेस्टिंग होईल. ह्या 10 महिन्यात काय प्रयत्न केलेत ह्याविषयीची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. दादा, तुमचं पूर्ण नाव आणि एकूण क्षेत्र किती सांगायचं? ज्ञानेश्वर शालिग्राम रोहिमारे राहणार हिवरखेडे. पूर्ण क्षेत्र 2 एकर थोडं कमी आहे. नाही, एकूण सगळं क्षेत्र किती? क्षेत्र 4.25 एकर. 4.25 एकर. त्या 4.25 एकरामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिकं आहेत तुमच्याकडे? आता फक्त ही 2 एकर केळी आहे. आणि त्याच्यानंतर एक क्षेत्र रिकाम आहे. अरे, केळी लावण्यासाठी सोडलं. मग ते परत अजून केळीच करणार? परत केळीच काढणार. साधारणतः कुठलं तरी एक छोटं पीक घ्यायचं आणि परत केळी लागवायची, एवढंच करणार? लावायचंच नाही. मोकळं टरबूज वगैरे म्हणलं ना तुम्ही? नाही, नंतर आता याच्यावर ह्याच्यावर म्हणजे केळी काढायची, परत टरबूज लावायची. आता हे जे क्षेत्र आहे आपलं निवडलेलं, किती एकरावरती? 2 एकरला कमी आहे. 2 एकरला. ह्यात काय होतं आधी? टरबूज होतं. टरबूज निघाल्यानंतर कसं क्षेत्र तयार केलं, काय मेहनत केली या जमिनीची तेवढं सांगा. टरबूज निघाल्यानंतर मी नागाटी घेतली. बरोबर. त्याच्यानंतर शेणखत टाकलं. 12 ट्रायला शेणखत टाकलं. त्यानंतर अजून परत नागाटी केली. मग आपलं काकर पाडून घेतले. मग आपलं रोप आल्यानंतर रोप लागवड केली. शेणखत साधारणतः किती? 12 टन 12 टन टोटल क्षेत्राला. आणि सगळं विकत होतं हां. म्हणजे बाहेर असं स्वतःच नाही, घ्यायचं नाही, काय? काही. शेणखत झालं, सगळं झालं. लागवड करताना तुम्ही बेडवरतीच केली, बरोबर? हा छोटा बेड. ह्यात काय आंतरपीक नाही? नाही, काहीच अजिबात. तर आंतरपीक पण न घेता चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येतं. नाही तर बरेच शेतकरी काय करतात, मग त्यात आंतरपीक घ्या, कुठं काय घ्या, त्याचं दुर्लक्ष होऊन जातं. 100% दुर्लक्ष होऊन जातं. त्यामुळे ते करू नये. हे सगळ्या नियोजनात आपण येऊ पुढे. आता साधारणतः आत्तापर्यंत ह्याला रासायनिक खताचे किती डोस दिले? 3. आणि ड्रिपमधून किती दिवसाच्या अंतराने किती? आतापर्यंत काय पडले काय फवारे? किती वेळा झाला? 2. 2-3 वेळा फवारणी झाली याच्यावर. ड्रिपचं आठवड्याला दर रविवारांचा ठरलेलं आहे. त्यानुसार खताचं नियोजन चालू आहे. 3 बेसल डोस झालेले वादा बघू शकतोय. पडताना 15 फाने पडल्या का ना? कमी करून 8-9 पर्यंत ठेवलेली संख्या. शेतकऱ्यांना मला सांगणं एकच आहे की हे ज्ञानेश्वर माऊली ज्या पद्धतीनं इथलं नियोजन करतात ते अशा पद्धतीनं म्हणजे दुर्लक्ष न करता, कुठल्याच बाबतीत दुर्लक्ष म्हणजे आता काय होतं, मग दुर्लक्ष करणारे शेतकरी असेल. एक आठवडा सुद्धा सुटला. हा. आणि मग त्या कष्टाचं पण फळ आहे. आज जर काय नुसतं ती काय उगाच उभा राहत नाही सगळ्या गोष्टी. त्याच्या पाठीमागं अपार कष्ट आहेत. एक दिवस म्हणतात की म्हणजे एक दिवस सुद्धा मागे पुढे होत नाही. काही जरी झालं तर ते करायचंच आहे, बाकीचं काय विषय. रविवारी नाही झालं तर शनिवारी करायचं. एक दिवस आधी चुकूच द्यायचं नाही आठवड नाही. म्हणजे एवढं तंतोतंत मायक्रो लेवलला प्लॅनिंग करतात शेतकरी. आणि त्याचाच कुठेतरी ही परिणाम आहे. एक काही रोपं, खतं, फवारण्या, औषधं, काय मजूर लागला असेल, इतर काही गोष्टी. एक आतापर्यंत किती रुपयाचा खर्च आला असेल या बागेला? मजूर तर काही लागू दिले, आम्ही घरीच केलं. सगळं घरी केलं. फक्त लागवडच्या टायमाला फक्त 1 रुपया झाडाप्रमाणे जे गेले 3,000 रुपये किलो. कशाला? लागवड लागवड 1 रुपयाला 1 रोप जमिनीत लावून घेतलं, तेवढंच. त्याच्यानंतर आम्ही सर्व पूर्ण घरी केलं. ते एक अजून आहे, कॉस्ट कटिंग बऱ्यापैकी कमी होऊन जाते. म्हणजे नाहीतर आज मजुराचा बी प्रश्न तर आहेच आहे, पण ते परवडत पण नाही. मग एक साधारणतः किती रुपयापर्यंत खर्च झाडाचा सांगा. समजा झाडाला आतापर्यंत किती रुपयापर्यंत खर्च करता तुम्ही जनरल? 80 रुपये खर्च झाला असेल. म्हणजे 8 त्रिक 24 2-2.5 लाख रुपये गेले असतील. आता क्षेत्र किती? 2 एकरला कमी. 2 एकरला एक 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत एक क्षेत्राला आहे. कारण मल्चिंग टाकलेलं आहे. परत मला वाटतं डबल लॅटरल आहे. त्याच्यानंतर खताचं पाण्याचं व्यवस्थापन चांगलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी. आणि जर खर्च केला तरच बाग पण अशी इथे, ह्या मताचं मी. आणि आहे ते काय वस्तुस्थिती मान्य करला नाही, काय करताय म्हणलं तर होत पण नाही. त्यामुळं एक साधारणतः एक तुमचं कॅल्क्युलेशन, समजा व्हिडिओ काढतोय म्हणून नाही, पण
आता पलीकडचं कसं आपण कॅल्क्युलेशन सांगितलं बाबा असा उगताच तो गुत्ताच बाग देऊन दिला, तसा एक समजा जनरली म्हणलं तर हा बाग कितीपर्यंत कमीत कमी रेटला जाऊ शकतो आणि काय होईल उत्पन्न याचा पैशातला कसा व्यवहार होईल समजा रेट मिळेल तो विषय नाही, रेट पण कमीत कमी आता समजा 18-20 रुपयापर्यंत 16 रुपयापर्यंत समजा ह्याच रेटनं जरी म्हणलं समजा 300 रुपये झाडाप्रमाणे 9-10 लाख रुपयापर्यंत बाग होईल सगळं 9 ते 10 समजा आणि खर्च वजा आता 5-7 लाख रुपये 7.5 कमी आत्ता तो विषय तसं तर मग दर 2200, 2800, 2400च्या पुढे राहतील तर मग ते दुप्पट पण होऊ शकतात त्याचे पैसे अशा पद्धतीने. तर हे होते ज्ञानेश्वर शालिग्राम रोहिमारे शेतकरी खानदेशमधले आणि त्यांची केळीची बाग बनाना शिशु कल्चर. सांगायचं तात्पर्य एकच आहे की नुसते काय फक्त रोपं आमचे म्हणून होत नाही, त्यासोबत शेतकऱ्यांची कष्ट आहे, मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे. आमच्या रोपांना बिगर मेहनतीच्या शेतकऱ्याचं काही कामच नाही असं म्हणलं तरी काय चालेल आणि ते होत पण नाही. म्हणजे आमच्याच म्हणून नाही, कुठल्याही कंपनीचे असू दे रोपं तुम्ही फक्त त्याला चांगली मेहनत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण दाखवलं आज तुम्हाला मी की शनिवारी जर रविवारी जर गावाला जायचं आणि रविवारी जर खताचा डोस द्यायचा आहे तर शनिवारी देऊनच मग ते रविवारी गावाला जातात, इथपर्यंत नियोजन करतात आणि त्याचं उदाहरण आहे. शेतकऱ्यांना एक चांगलं उदाहरण समोर आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन शेतकऱ्यासोबत, नवीन केळीच्या घडासोबत, नवीन केळीच्या बागेत भेटणार असेल तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची